बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये. Today for Standard 3, इयत्ता तिसरी, our subject is English. आपला विषय इंग्लिश आहे आणि आजचा आपला टॉपिक आहे Action Time 1. Action Time 1. And with that, we will see Let's Speak. Okay? Action Time 1 and Let's Speak. These are our topics today. First, we will see Action Time. Action Time 1. Listen and act. ऐका आणि कृती करा. Stand up, sit down, stand up, turn around, raise your hands, hands down, hands up, turn left, turn right. Again I will read. Stand up, sit down, stand up, turn around, raise your hands, hands down, hands up, turn left, turn right. आता पहा, तुम्हाला सूचना दिल्या आहेत आणि त्याप्रमाणे तुम्ही कृती करायची आहे. तुम्हाला सांगितलंच आहे लिसन अँड ऍक्ट. ऐका आणि कृती करा. फर्स्ट यू हॅव टोल्ड टू स्टँड अप. स्टँड अप म्हणजे उभे राहा. सिट डाऊन, खाली बसा. स्टँड अप, पुन्हा उभे राहा. टर्न अराउंड, स्वतःभोवती एक फिरकी मारा. रेज युअर हँड्स, हात वर करा. हँड्स डाऊन, हात खाली करा. हँड्स अप, पुन्हा हात वर करा. टर्न लेफ्ट, डावीकडे वळा. टर्न राईट, उजवीकडे वळा. ओके, कोणत्या कोणत्या सूचना दिल्या आहेत पुन्हा पाहूया. स्टँड अप, सिट डाऊन, स्टँड अप, टर्न अराउंड, रेज युअर हँड्स, हँड्स डाऊन, हँड्स अप, टर्न लेफ्ट, टर्न राईट. एवढ्या सूचना आपल्याला दिलेल्या आहेत. आता या सूचनांची कृती कशी असते ती आपण चित्रांद्वारे पाहूया. ओके, चित्र आणि काही जलद चित्र म्हणजे चालणारी हलणारी चित्र त्यांच्याद्वारे या सगळ्या कृती कशा करायच्या ते आपण पाहूया आणि तशा या कृती तुम्ही सुद्धा करायच्या आहेत. लिसन अँड ऍक्ट. टीचर इज देअर. आता टीचर सगळ्या तुम्हाला सूचना देणार आहे. शी विल ऑर्डर यू अँड यू हॅव टू ऑर्डर यू हॅव टू फॉलो टीचर्स ऑर्डर. ओके, टीचर तुम्हाला ऑर्डर देतील आणि तुम्ही टीचरच्या ऑर्डर प्रमाणे कृती करायची आहे. ओके, two boys are there. First is sitting down and another is standing up. This is sit down, stand up. Stand up, sit down. Okay, टीचरने सांगितलं sit down. तो बॉय खाली बसला. Stand up, मुलगा उभा राहिला. Sit down, stand up. Sit down, stand up. Stand up, sit down. Okay. Stand up, sit down. Stand up, sit down. Stand up, sit down. ओके, आता हा मुलगा बघा पाठीचा कणा ताठ ठेवून या सगळ्या कृती करत आहे. त्यांनी पाठ बघा केवढी ताठ ठेवली आहे. आपल्यालाही तशीच पाठ ताठ ठेवून या कृती करायच्या आहे. स्टँड अप अँड सिट डाऊन. ओके,
आता बघा इथे ही जी मुलगी आहे, ही दीदी आहे, ही एक्सरसाइज साठी स्टँड अप आणि सिट डाऊन करत आहे, व्यायामासाठी. त्यामुळे ती जलद गतीने करत आहे बघा. सिट डाऊन, स्टँड अप, सिट डाऊन, स्टँड अप, सिट डाऊन, स्टँड अप, सिट डाऊन, स्टँड अप. ती दीदी एकदम फास्ट करते, परंतु हा जो दादा आहे तो मात्र सावकाश करतोय. पाठीचा कणा दोघांनीही ताठ ठेवलेला आहे, त्याप्रमाणे ताठ बसून आपल्याला ही कृती करायची आहे. स्टँड अप, सिट डाऊन. टर्न अराउंड, टर्न अराउंड. Raise your hand, raise your hand, raise your hand. हात वर करा. Raise your hand. बघा त्या मुलीनी पण तिचा हात वर केलेला आहे. Raise your hand. वर्गात टीचर सांगतात, इफ यू नो द आन्सर प्लीज रेज युअर हँड. जर विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित असेल तर हात वर करा आणि उत्तर द्या. ओके, रेज युअर हँड. Hands up. Both hands are up. Hands up, hands down. Okay, hands up, hands down. Hands up, hands down. Hands up, hands down. Hands up, hands down. Again, hands up, hands down. Hands up, hands down. Hands up, hands down. Turn right. बघा ही मुलगी उभी एकदम राईटला टर्न करते आणि दिस इज turn left, turn right, turn left, turn right, turn left, turn right, turn left, turn right. Okay, next orders. Raise your hand and raise your left hand and shake it. Raise your right hand and shake it. Take one step forward. Take one step backward. Step to the left. Step to the right. Raise your hand. Raise your left hand and shake it. Raise your right hand and shake it. Take one step forward. Take one step backward. Step to the left. Step to the right. Raise your left hand and shake it. Raise your right hand and shake it. Take one step forward. Take one step backward. Step to the left. Step to the right. Raise your left hand and shake it म्हणजे तुमचा डावा हात वर करा आणि तो हलवा. मग रेज युअर राईट हँड अँड शेक इट म्हणजे तुमचा उजवा हात वर करा आणि उजवा हात हलवा. टेक वन स्टेप फॉरवर्ड, एक पाऊल पुढे या. टेक वन स्टेप बॅकवर्ड, एक पाऊल मागे जा. स्टेप टू द लेफ्ट, एक पाऊल तुमच्या डाव्या बाजूला सरका. अँड स्टेप टू द राईट, एक पाऊल तुमच्या उजव्या बाजूला सरका. ओके, आता याच्या कृती आपण पाहूया. Raise your left hand and shake it. Raise your left hand and shake it. Raise your left hand and shake it.
Raise your right hand and shake it. Raise your right hand and shake it. Raise your right hand and shake it. Take one step forward. एक पाऊल पुढे या. Take one step forward. Take one step forward. Take one step forward. If Juju and he's two steps forward and two steps backward. He's taking two steps forward and two steps backward. Two steps forward, two steps backward. दोन पावलं पुढे, दोन पावलं पहा, दोन पावलं मागे. Two steps forward, two steps backward. ओके, आता ही दीदी जी आहे ती एक्सरसाइज करत आहे. नीट बघायचं. काय करते ती बघा. Step to the left, step to the right. Step to the left, step to the right. Step to the left, step to the right. एक पाऊल ती डाव्या बाजूला पुढे टाकते. समोर जाऊन तेच पाऊल ती उजव्या बाजूला पुढे टाकते. ओके. First she steps to the left, then she steps to the right. Step to the left, step to the right. Step to the left, step to the right. Now, more orders. पुढच्या ऑर्डर्स पहा कोणत्या आहे. Jump, stand on the left foot, hop, stop, stand on the right foot, hop, stop. Okay, jump, stand on the left foot, hop, stop, stand on the right foot, hop, stop. Jump, the boy jumping. You can see the jumping boy. Now see another picture. There is crocodile jumped. Crocodile is trying to catch the ball. Now she jumped and catch the ball. Yes, jumped and catch. जम्प करून ती तो बॉल पकडत आहे बघा. पहिले दोन बॉल तिला पकडता येत नाही. जम्प केल्यावरती पकडते. Jumped and caught. Stand on the left foot. बघा तो दादा सुद्धा त्याच्या डाव्या पायावर उभा आहे. Stand on the left foot. Stand on the left foot. Stand on the left foot. What is the girl doing? She's hopping. Yes, she's hopping. जोरात उड्या मारत आहे बघा. She's hopping. Hop. Stand on the right foot. Stand on the right foot. She's doing exercise standing on right foot. She's doing exercise standing on right foot.
ओके, आता परत नवीन सूचना आहेत बघा. फॉल इन लाईन, एव्हरीबडी. स्टँड ॲट इज, अटेन्शन. फॉरवर्ड मार्च. Put your left foot forward. Put your right foot forward. Left, right, left, right, left, right. Halt. About turn. Left, right, left, right, left, right. Halt. या तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत. Fall in line. Everybody. Stand at ease. Forward march. Put your left foot forward. Put your right foot forward. Left, right, left, right, left, right. Halt. About turn. Left, right, left, right, left, right. Halt. Fall in line म्हणजे एका लाईनीत उभे राहा. एव्हरीबडी, प्रत्येक जण एका ओळीत उभे राहा. स्टँड ॲट इज, नीट उभे राहा. अटेन्शन, सावधान. फॉरवर्ड मार्च, पुढे चालत या. पुट युअर लेफ्ट फूट फॉरवर्ड, तुमचं डावं पाय पुढे टाका. तुमचं डावं पाऊल पुढे टाका. पुट युअर राईट फूट फॉरवर्ड, तुमचं उजवं पाऊल पुढे टाका. लेफ्ट राईट, लेफ्ट राईट, लेफ्ट राईट. अबाउट टर्न. मागे वळा. पुन्हा लेफ्ट राईट, लेफ्ट राईट, लेफ्ट राईट चालत राहा. ओके, आता या सूचना आपण चित्रांद्वारे पाहूया. पहा, टीचर ऑर्डर देत आहेत. फॉल इन लाईन, एव्हरीबडी. एका हाताचं अंतर घेऊन सगळेजण उभे राहा. सगळेजण एका ओळीत उभे राहा. एका हाताचं अंतर घ्या. स्टँड ॲट इज, शांत उभे राहा. अटेन्शन, इकडे लक्ष द्या आणि ताठ उभे राहा आणि माझ्याकडे लक्ष द्या. फॉरवर्ड मार्च. चला मार्च करा. मार्च म्हणजेच काय, कवायत करा. लेफ्ट राईट, लेफ्ट राईट, लेफ्ट राईट असं जे आपण चालतो त्याला इंग्लिशमध्ये मार्च म्हणतात आणि मराठीमध्ये कवायत म्हणतात. ओके, ती कवायत करायला मुलांना सांगितली आहे. This is forward march of soldiers. This is forward march of soldiers. बघा, सोल्जर्स कसे चाललेत एका ओळीत. मार्च करत आहेत ते. Put your left foot forward. तुमचा डावा पाय पुढे ठेवा. डावं पाऊल पुढे ठेवा. Put your right foot forward. Put your right foot forward. Left, right, left. 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 Listen, repeat and enact. आता मात्र तुम्हाला ऍक्ट करायचं आहे. आता जे तुमच्या समोर असेल ते ऐकायचं, रिपीट करायचं आणि ऍक्ट करायचं आहे. What can you see here? There is a door and a pen near the door. A pen near the door. Two children are there. बघा,
त्या मुलाचं नाव आहे अमन आणि मुलीचं नाव आहे बीना. अमन काय विचारतो बघा, त्याच्या हातात ते पेन आहे जे दरवाजाजवळ होतं ना, ते पेन अमनच्या हातात आहे. तो काय सांगतो बीनाला, I found this pen near the door. Is it yours? I found this pen. हे पेन मला near the door. दरवाजाजवळ मिळालं. Is it yours? हे तुझं आहे का? Yes, it is mine. हो, ते माझं आहे. Thank you. बीना बोलते yes, it is mine. Thank you. I found this pen near the door. Is it yours? Yes, it is mine. Thank you. आता तुम्ही वर्गातली जी 2 मुलं असाल, आता तर तुम्ही वर्गात नाही आहात, ऑनलाईन शिकताय, मग ऑनलाईन सुद्धा तुम्ही हे डायलॉग इनॅक्ट करू शकता. ओके, ऑनलाईन सुद्धा तुम्ही एकमेकांशी संवाद साधून हे डायलॉग बोलायची प्रॅक्टिस करू शकता. I found this pen near the door. Is it yours? मला हे पेन दरवाजाजवळ मिळालं. तुझं आहे का? Yes, it is mine. हो, ते माझं आहे. Thank you. I found this pen near the door. Is it yours? Yes, it is mine. Thank you. Listen, repeat, and enact. Okay, there is a chair. Oh, there is a pen under the chair. Just now it fall down. It is a pen under the chair. Chair is yellow, pen is green. Green pen under the yellow chair. Okay, there is a Bunty and she is Sony. Bunty and Sony. Okay, what Bunty says? I found this pen under the chair. Is it yours? I found this pen under the chair. खुर्ची खाली पडलेलं हे पेन मला मिळालं. Is it yours? Yes, it is. Yes, it is mine. Thank you. I found this pen under the chair. I found this pen under the chair. Is it yours? Yes, it is mine. Thank you. Okay, बघा, त्या मुलाला खुर्ची खाली पेन मिळालं म्हणून तो कसं सांगतो, I found this pen under the chair. खुर्ची खाली मला हे पेन मिळालं. हे तुझं आहे का? Is it yours? Yes, Sony says, yes, it is mine. हो, ते माझं आहे. Thank you. I found this pen under the chair. Is it yours? Yes, it is mine. Thank you. Listen, repeat, and enact. What can you see? A bench and a desk where we sit in the classroom. There is a bench and a desk in this picture. And you can see there is a notebook on the bench. There is a notebook on the bench. Okay. Again, one girl and one boy has come. Girl's name is Isha and boy's name is Jay. Isha and Jay. What Isha says? I found this notebook on the bench. Is it yours? I found this notebook on the bench. Is it yours? I found this notebook on the bench. Is it yours? ही वही मला बेंचवर सापडली. तुझी आहे का? What the boy says? Yes, it is mine. Thank you. Yes, it is mine. Thank you. मुलगी म्हणते I found this notebook on the bench. ही वही मला बेंचवर सापडली. Is it yours? ही तुझी आहे का?
Isha says, I found this notebook on the bench. Is it yours? ही वही मला बेंचवर सापडली. तुझी आहे का? Yes, it is mine. Thank you. हो, ही माझी आहे. Thank you. मला दिलीस म्हणून आभारी आहे. Yes, it is mine. Thank you. मला दिलीस म्हणून मी आभारी आहे. Thank you. Listen, repeat and enact. Listen, repeat and enact. Oh, what you can see, there is a bottle on the bench. There is a bottle on the bench. Okay, she is Meena and he is Amit. Meena and Amit. Okay, Meena got the bottle. She has a bottle in her hand. What she asked to Amit? I found this bottle on the bench. I found this bottle on the bench. Is it yours? I found this bottle on the bench. Is it yours? मला ही बॉटल बेंचवर सापडली. तुझी आहे का? I found this bottle on the bench. Is it yours? No, it's not. What Amit says, no, it's not. माझी नहीं है. No, no, no. It's not mine. It is not. No, it's not. It's not mine. I found this bottle on the bench. Is it yours? No, it's not. ही bottle माझी नाही. Again, I found this bottle on the bench. Is it yours? No, it's not. Whose is it then? Do you know? मग कोणाची आहे? तुला माहितीये का? I think it belongs to Zui. अमित काय म्हणतो बघा. आता तो पहिलं म्हणतो ही बॉटल माझी नाही. Yes. I found this bottle on the bench. Is it yours? ही जी बॉटल मला बेंचवर सापडली आहे तुझी आहे का? अमित says no, not mine. ती माझी नाहीये. Whose is it then? मग कोणाची आहे ती? Do you know? तुला माहितीये का ती कोणाची आहे ते? तो काय उत्तर देतो बघा आम्ही. I think it belongs to Zui. I think it belongs to Zui. I think मला वाटतं it belongs to Zui. ती जुईची बॉटल आहे. I think it belongs to Zui. मला वाटतं ही जुईची बॉटल आहे. Whose is it then? Do you know? Whose is it then? Do you know? कोणाची आहे ही बॉटल तुला माहितीये का? The boy says, yes, I think it belongs to Zui. मला वाटतं ही बॉटल जुईची आहे. Whose is it then? Do you know? I think it belongs to Zui. I think it belongs to. Bye bye, children. Take care. Be safe. Have a nice day.